आज आपल्या वाटवडा या गावामध्ये येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आपल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित आहे। या प्रसंगी आता ज्यांनी असं आपल्याला मार्गदर्शन केलं असे आपले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामलिंगदादा आव्हाड, आमचे सहकारी अण्णासाहेब तनमोर, विभूषण बाप्पा देशमुख, भारत इरपतगिरी, हनुमंतराव साळुंके, बालाजी आलटे, नारायणजी गवळी, काका राऊत, विजय जिंगळे, वकील पठाणसाहेब, अमृतबाप्पा टेकाळे, आमचे सहकारी आकाश पवार, सलाउद्दीन, फकीर बाबा सय्यद, संजयजी पवार, बाप्पा येवतकर, खंडू आलटे, अमित आलटे, राजभाऊ आलटे, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, तरुण मित्र आणि घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी, ही विधानसभेची निवडणूक हे फक्त राज्याचं सरकार कोण येणार, ह्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार एवढी ठरवणारी निवडणूक नसून आपल्या सर्वांचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। या निवडणुकीत आपण बघतोय की मागच्या 2.5 वर्षात जे सरकार राज्यात आलंय किंवा गेल्या 10 वर्षातलं मोदी सरकार या देशातलं, ही लोक, आपण सगळे शेतकरी आहेत, ही लोक शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेली लोक आहेत। त्यामुळं आपल्याला ठरवायचंय की या 20 तारखेला आपल्या महाराष्ट्राची सत्ता कोणाच्या हातात द्यायची, आपलं भवितव्य कोणाच्या हातात द्यायचं ही ठरवायची निवडणूक आहे। मागच्या 5 वर्षापूर्वी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आपले खासदार साहेब असतील, यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ह्या मतदारसंघात मला उमेदवारी दिली। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळं मी महाराष्ट्र विधानसभेत आपलं प्रतिनिधित्व करू शकलो। 5 वर्षाच्या कालखंडात मी पहिले 2.5 वर्ष ही सत्तेची होती, महाविकास आघाडी सरकार होतं, आणि नंतरची 2.5 वर्ष ही विरोधातली होती। पहिल्या 2.5 वर्षात 2 वर्ष कोविड होता, त्या 2 वर्षाच्या काळातही आपण जेवढं महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जी कामं करता येतील, जी कामं मंजूर करता येतील, ती कामं आपण करून घेतलेली आहेत। आपल्याच गावाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपला हा वाटोडा पाठवून येणारा रोड आपण महाविकास आघाडी सरकारच्या काळात माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळेस मंजूर झाला आणि तो काम करता आलं। आपण आपल्या गावातील विशेष घटक योजनेतनं 2 रस्ते केले आहेत। भीमनगर येथे दशरथ कांबळे, कळमरोड ते दशरथ कांबळे आणि गावांतर्गत सिमेंट रस्ता, हे 2 रस्ते जवळपास 5 लाखाचा एक, 7 लाखाचा एक। परत 25-15 मधनं गावांतर्गत रस्त्यासाठी 7 लाख रुपये दिले आहेत। जनसुविधेमधनं स्मशानभूमीच्या दहन शेडसाठी आपण 8 लाख रुपयाची तरतूद केली आहे। आपण गावात डीपीडीसीनं 2 डीपी मिळवला, ग्रामपंचायत डीटीसी आणि पवार वस्तीला 25 केवीच्या 2 डीपी केले आहेत। मातोश्री पानंद रस्त्यातनं वाटवडे ते पालवी नागाव शिव रस्त्याला आपण 24 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। आपलं आरोग्य उपकेंद्र असेल, आपले जिल्हा परिषद शाळेची खोली असेल, ह्याला सुद्धा आपण निधी दिलेला आहे। मला आता सरपंच सांगत होते, आकाश सांगत होते, आपल्या ज्या 2-3 प्रमुख गोष्टी आहेत अजून पेंडिंग राहिलेल्या, बऱ्याच वर्षापासून आपल्या समोरच्या भागात आपण एक सभागृहाची, मोठ्या सभागृहाची मागणी सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे। आपण नायगावला असंच एक मोठं 20 लाख रुपये किमतीचं सभागृह दिलंय। जर आपण संधी दिली परत एकदा तर निश्चित तुम्हाला शब्द देतो की ह्या समोरच्या मोकळ्या जागेत सुद्धा आपण मोठे एक सभागृह देऊ। आपल्या गावात स्मशानभूमीचा विषय बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे। या बाबतीत ही मोजणीसाठी मी मागेही अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या, मोजणी झालेली आहे। ज्या ज्या समाजात स्मशानभूमीची अडचण आहे, 77 गुंठे जमीन आहे, त्याची मोजणी झालेली आहे। ह्या मोजणीचा प्रश्न मिटून या ठिकाणी आपण त्या ठिकाणी स्मशानभूमी म्हणजे कुठल्याच समाजाला स्मशानभूमीची अडचण येणार नाही ह्याची सुद्धा सगळ्या समाजात सांगतो मी, कुणाला स्मशानभूमीमुळे अडचण येणार नाही ही सुव्यवस्था आपली केली जाईल। मला आपल्या पाणीपुरवठा योजनेच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच दिवसाची अडचण आहे।
आपण पाणी आपल्याला सोर्स चांगला एखादा सोर्स बघून शाश्वत सोर्स बघून आपल्याला गावाला म्हणजे पाणी टंचाई जाणवणार नाही ह्यासाठी सुद्धा काम करण्यात येईल. मला एवढंच सांगायचंय की पहिल्या 2.5 वर्षात आपण माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून आपलं धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केलं. गेल्या अनेक वर्षाची मागणी होती. आपण आपल्या कळंब तालुक्याचं कोर्ट आहे, कोर्टाची बिल्डिंग बांधून तयार होती. आपल्याला धाराशिवला सेशन कोर्टला जावं लागत होतं, पण कळंबला कोर्ट चालू केलं. त्याची पदनिर्मिती अपूर्ण झालेलं काम हे आपण करून घेतलं. आपण लासऱ्यामधनं रायगावांमध्ये पाणी टाकायचं जे काम होतं, रायगावन तलाव कितीही पाऊस पडला तरी भरत नाही. आपण लासरा बॅरेजेस मधनं पाणी उचलून रायगावमध्ये टाकायचं काम हाती घेतलं, ते प्रस्ताव चालू केला. परंतु दुर्दैवानं आम्ही यांच्याबरोबर गद्दारीत सामील न झाल्यामुळं त्या कामाला ह्या सरकारनं थांबवलं. पण तुम्हाला एवढा शब्द देतो की येणाऱ्या काळात आपलं सरकार येणार आहे, हे राहिलेलं अपूर्ण काम सुद्धा आपण पूर्ण करून घेऊ. आपण बघतोय की लातूर जवळ आहे आपल्याला, लातूरमध्ये मांजरा नदीवर बॅरेजेस आहेत, पण आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात मांजरा तेरणा नदी नाही का? पण या ठिकाणी कुठेही बॅरेज नाही. यासाठी सुद्धा मी खासदार साहेबांनी आपले पालकमंत्री त्यावेळेस गडाख साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला मांजरा आणि तेरणा नदीवरल्या जवळपास 38 केटीवेअर आहेत. या 38 केटीवेअरचं बॅरेजेसमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण त्याचे सर्वे केले, एस्टिमेट तयार झाले. परंतु ह्या महायुती सरकारने त्याही कामाला स्थगिती दिली. मला एवढंच सांगायचंय, विकास म्हणजे रस्ते, लाईट फक्त एवढा पुरता विकास नसतो. जोपर्यंत आपल्याला शाश्वत पाणी शेतीला मिळत नाही तोपर्यंत आपला विकास होत नाही, आपल्या शेतीत उत्पन्न वाढत नाही. त्यामुळे आपण येत्या काळात हे राहिलेले बॅरेजेस सुद्धा जी कामं ह्या महायुती सरकारनं स्थगित दिलेली आहे, ह्याला सुद्धा आपण स्थगिती उठवून ही बॅरेजेसची कामं करण्यात येतील. मला एवढंच सांगायचंय, ही विकासाच्या गप्पा मारतात, ही उद्या आपल्याकडे मतं मागणार येतील. त्यांना एवढंच विचारा, महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जी कामं मंजूर झाली होती त्याला ह्या महायुती सरकारनं स्थगिती का दिली?